पैठण तालुक्यातील चनकवाडी गावचे ग्रामसेवक प्रशांत पाटील यांची तातडीने बदली करावी यासाठी गावकऱ्यांच्या वतीने पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर लक्षवेधी उपोषण आंदोलन करण्यात आलं। सोमवारी 8 जून रोजी पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर रामराव यशवंत बोठे यांच्या नेतृत्वाखाली चनकवाडी गावकऱ्यांच्या वतीने प्रशांत पाटील यांच्या बदलीसाठी एक दिवसीय लक्षवेधी उपोषण करण्यात आलं। ग्रुप ग्रामपंचायत चनकवाडी तेलवाडी गट नंबर 137, 15 व 13 या गटामधील अतिक्रमण नियमानुकूल करणं व प्रशांत पाटील यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करणं याबाबत सदरील उपोषण करण्यात आल्याची माहिती गावकरी संतोष बोठे यांनी दिली। सदरील उपोषण केल्यानंतर पैठण पंचायत समितीच्या वतीने ग्रामसेवक प्रशांत पाटील यांची बदली करण्यात आल्याची माहिती उपोषणकर्ते यांना देण्यात आली। पुढील 1 आठवड्यामध्ये ही बदली हस्तांतरण करण्याचं लेखी पत्र देण्यात आलं। या एक दिवसीय उपोषणामध्ये रामराव बोठे, सुनील तिजोरे, सुनील ससाने, तारामती मोरे, शांताबाई बर्डे, बाबासाहेब मगरे, रवींद्र मगरे, बबन मगरे, नागनाथ ससाने, जयसिंग गायकवाड, लक्ष्मण बोठे, जया ससाने, मंगल पाठेकर, बाबासाहेब बर्डे, ताराबाई खवले, शरद मगरे, शंकरराव कदम, नानासाहेब कदम, जालिंदर मोहिते व संतोष बोठे यांनी सहभाग घेतला होता। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर। आम्ही चनकवाडी ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसलो होतो। पंचायत समितीने आम्हाला असं सांगितलंय की तुमचा ग्रामसेवक जो आहे तो तुम्हाला 8 दिवसात तुम्हाला दुसरा ग्रामसेवक येईल असं त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे। तसेच आमची मागणी का गायरानधारकांना जे अतिक्रमण नियमित करणे ती एक मागणी आहे व ग्रामसेवकची चौकशी करणे ही एक मागणी आहे। त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं का ते ग्रामसेवकच्या 8 दिवसात आम्ही तुम्हाला दुसरा ग्रामसेवक देऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं। जर त्यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही तर त्यांनी आश्वासन पूर्ण नाही केलं तर आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करू व पुन्हा आम्ही आमरण उपोषणाला बसू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.